आता पेठ दिंडोरी या मतदारसंघाची एक थोडीशी माहिती घ्यायला काही हरकत नाही आहे. तर दिंडोरी या मतदारसंघामध्ये विधानसभेला आता 13 उमेदवार उभे आणि 13 उमेदवार जरी उभे असले तरी खरा सामना हा नरहरी झिरवाळ आणि सुनीता चारोस्कर यांच्यातच आहे. बसपा, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासह सुशीला चारोस्कर व संतोष रेरे हे शरद पवार गटातील बंडखोर अपक्ष उमेदवार यांची मतविभागणी नेमकी कोणाच्या पाथ्यावर पडतं हे देखील पाहणं यावेळेस महत्त्वाचं ठरणार आहे. तर हे झिरवळ जे आहेत हे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आणि पेठ दिंडोरी मतदारसंघातील अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. आता ज्यावेळेस राष्ट्रवादी पक्ष फुटला त्यावेळेस हे नरहरी झिरवळ आपल्या कशासाठी गेले तिकडं माहीत नाही. आपल्या अजित पवाराबरोबर हेही माहीत नाही. लोकांना त्यांनी सांगितलं नाही. कारण हे नरहरी झिरवळ यापूर्वी शरद पवार आमचे नेते, शरद पवाराशिवाय जगात कोण माणूस नाही, शरद पवार देव माणूस आहे, शरद पवारांची एवढी स्तुती करत होते, आज मी जो इथं आहे तो शरद पवारामुळं आहे. अशा पद्धतीचे त्यांनी खूप वक्तव्य त्यावेळेस केलेले आहेत. आणि त्यानंतर त्यांच्या 2-3 ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की त्या एकतर त्यांनी मंत्रालयाच्या जाळीवर उडी मारून एक भाग तो निर्माण केला की धनगर आमच्यात नकोत म्हणून धनगर आरक्षणाला विरोध करायचा. म्हणजे थोडंसं नाटकी वागणं. म्हणजे याच्यामध्ये हे सत्य आहेत की असत्य आहेत हे काही सांगता येत नाही. परंतु एकंदरीत नरहरी झिरवाळ हे जे आहेत यांनाही एक सच्चे राजकारणी म्हणता येईल. सच्चे राजकारणी याचा अर्थ असा होतो की हे या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात, इकडं हे वक्तव्य असं, त्याच्यानंतर दुसरं वक्तव्य असं, याला धर त्याला धर, म्हणजे अशा पद्धतीचं जे राजकारणी लोक करतात तशा पद्धतीचं यांनी पण काही प्रकार केलेले आहेत. ते 2च प्रकार मला माहीत आहेत त्यामधले की धनगर आरक्षण आदिवासीच्या आरक्षणात नको, ते कोणी देणारही नव्हतं, ते होणारही नव्हतं. आणि हे आरक्षण हा करण्याचा किंवा टाकण्याचा हक्क असतो तो केंद्र सरकारला असतो. आणि केंद्र सरकारला देखील 70% मतं जर असतील, 75% मतं जर असतील तरच तो आपला हे बदलता येतं, त्यांना राज्यघटना आरक्षण बदलता येतं, अन्यथा बदलता येत नाही, असं राज्यघटनेत नमूद करण्यात आलेलं आहे. त्यामुळं तो एक स्टंटच असं म्हणता येईल. दुसरं, शरद पवारांविषयी हे अतिशय भावूक व्हायचे, त्यावेळेस कसं बोलायचे, काय करायचे. आणि तो एक भाग. त्यानंतर विधानसभेचे जे उपसभापती त्यावेळेस होते ते उपाध्यक्ष, तर त्यावेळेस त्यांनी काही निर्णय घेतलेले होते, तर ते वादाच्या भोवरात, त्यानंतर कोर्ट कचेऱ्या वगैरे काहीतरी झालं. तर हे झिरवाळ यांच्या संदर्भामध्ये आता या निवडणुकीमध्ये काय होईल किंवा काय नाही होणार हे फार मोठं सांगायला काही हरकत नाही. पण मतदारसंघातील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपणापुढं सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग तुम्ही कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला निवडून द्यायचं नाही हे तुम्हाला समजू शकेल. त्यापैकी एक महत्त्वाचा, आदिवासींचे खूप प्रश्न असतात, तर त्यापैकी पहिला दिंडोरी तालुक्यात 3 MIDC उभ्या राहिल्या आणि ते राहिल्या, परंतु पेठ तालुक्यात मात्र MIDC मंजूर होऊ नये त्याबाबत प्रत्यक्षात कृती झालेली नाही, हे विधानसभेचे उपसभापती असताना देखील. आणि त्यामुळे इथे बेरोजगारी जी आहे ती अद्यापही तेथे आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये आहे की पेठ दिंडोरी मतदारसंघात आदिवासी बांधवांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर रोखण्यासाठी, बेरोजगारी रोखण्यासाठी ज्या प्रभावी उपाययोजना करायला पाहिजे होत्या, त्यानंतर तेथे त्यांना काही उद्योगधंदे निर्माण करून पाहिजे होते, तर ते देखील प्रश्न महत्त्वाचे आहेत. असेच प्रश्न नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासीच्या संदर्भामध्ये जे झाले होते आणि त्या हिना गावितनी परत त्याच वेळेस केलं होतं, ते त्यांचा लोकसभेमध्ये पराभव झाला. त्यामुळं आदिवासीचे प्रश्न आहेत, जंगलातल्या लोकांचे प्रश्न आहेत, जंगल जमिनीचे प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी किती प्रयत्न केले ते सांगायला पाहिजे.
आणि त्यानंतर तो उमेदवार जो निवडून येईल तर हे प्रश्न सोडवणारा उमेदवार हे आदिवासी लोक निवडून देतील अशी एक शक्यता आहे. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट, हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघातील रस्ते जे बघितले तर चालणं मुश्किल या रस्त्यावर आहे. आणि त्याचबरोबर या भागातील रस्ते, पाणी, लाईट या ज्या मूलभूत सुविधा आहेत या साध्या तुम्ही पुरवू शकत नाही. त्यानंतर आमदारकीला परत उभं राहायचं. आता हे दोन अजित पवार गट आणि शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. तर लोक शेवटी या ज्या महत्त्वाच्या जर तुम्ही युक्त्या जर केल्या किंवा हे रस्त्याचे प्रश्न आम्ही सोडवणार, त्याच्यानंतर सिंचनाचे प्रश्न, तुमचे जे गावोगाव पाणी पुरवठा आहे, शेतीच्या पाण्याचा पुरवठा आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा यावेळेस उपस्थित होईल. त्यानंतर पैसा भरतीप्रमाणे शिंदे सरकारने काही प्रमाणात दिलेला असला तरी सदर भरती ही मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपाची असल्यामुळं हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. म्हणजे येथे रोजगार नाही, लोकांना रस्ते नाही आहेत आणि त्यानंतर एक उद्योग धंदे आलेले नाही आहेत पेठ तालुक्यामध्ये. त्यानंतर रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे आणि हे किती वेळा आमदार निवडून जातात आणि आपल्या मतदारसंघातलं जे उमेदवारी आहेत ते करण्यासाठी एक चांगला उमेदवार हे लोक निवडून देतील अशी अपेक्षा आहे. आता नरहरी झिरवळ हे जे आहेत मध्यंतरी त्यांच्या संदर्भामध्ये बरेचसे काही व्हिडिओ आले, बरेचशा काही माहिती झाल्या की त्यांचा मुलगा आता उभा राहणार आहे निवडणुकीला, बापाच्या विरोधात मुलगा उभा राहणार आहे. इथून सुरुवात जी झाली की त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्याविषयीची जे प्रसिद्धी आहे ती चांगल्या प्रकारे व्यवस्थित करण्यात आली. परंतु प्रसिद्धीपेक्षा एक महत्त्वाचं म्हणजे रस्ते, पाणी पुरवठा, लाईट आणि बेरोजगारी आणि जंगल लोकांच्या समस्या आहेत त्यांच्या ज्या जंगलमधील आदिवासी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध प्रकारचे जे त्यांना मानधन देणं, त्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर करून देणं किंवा बरेचसे ते जंगल खात्यामधले जे प्रश्न आहेत आदिवासींचे ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणं, या मुद्द्यावरच ही निवडणूक जर झाली तर येथे नरहरी झिरवाळांचं एक निवडून येणं हे शक्यता कमी प्रमाणामध्ये वाटते. पण जर समजा तर या प्रसिद्धीवरच निवडणूक झाली तर हे नरहरी झिरवळ निवडून सुद्धा येऊ शकतात. तर त्यावेळेस आता हे जनताही आजपर्यंत सुज्ञ आहे, सर्वसामान्य लोकांना खूप कळतं, परंतु लोक अजूनही पद्धतीने सर्वसामान्य कामं करून घ्यायला थोडेसे लोकांकडं, आमदारांकडं, खासदाराकडं जाऊन तेवढे काही करत नाही आहेत. आणि मध्यंतरी या नरहरी झिरवळांच्या मुलाला सुद्धा उमेदवारी एका पक्षाकडून देण्यात चाललं होतं आणि नरहरी झिरवळांच्या मुलाला उमेदवारी जर दिली असती तर ही घराणेशाही झाली असती. तर तो एक मुद्दा तिथं निर्माण झाला. आता ह्या सुनीता चारोस्कर या निवडून येतात शरद पवारच्या गटाच्या, किंवा कोण येतं हे सांगता येणार नाही. कारण लोकसभेला या दिंडोरी मतदारसंघामध्ये डॉक्टर भारती पवार ज्या मंत्री होत्या त्यांनाही या शेवटी पराभवाचा सामना करावा पडलेला होता. तेव्हा यावेळेस नेमकं काय होईल हे काही सांगता येत नाही या आमदारकीच्या निवडणुकीला. कारण जे बगरे सर निवडून आले त्यावेळेस फक्त शरद पवार गटाचे म्हणूनच आलेले आहेत ते, अन्यथा दुसरं काही नाही. आता मग शरद पवारचं गटाचे कार्यकर्ते ते लोक कशा पद्धतीने काम करतात किंवा शिवसेना त्यांचं, काँग्रेस, शिवसेना आणि शरद पवार गट आहे तो एक यांच्या विरोधात आहे नरहरी झिरवळाचा. तर तेव्हा बघू आपण कशा पद्धतीने काय होतं ते. कदाचित नरहरी झिरवळ जर योग्य प्रचार केला त्याने तर ते निवडून येऊ शकतात, नाहीतर मग सुनीता चारोस्कर याही निवडून येऊ शकतात. शेवटी कार्यकर्ते कशा पद्धतीचं काम करतात आणि लोकांना विविध प्रकारचे जे मुद्दे आहेत निवडणुकीच्या संदर्भामधले ते जे सांगत असतील तर ते तशा पद्धतीने निवडून येतात. परंतु यावेळेस अजित पवार गटाचे जे नरहरी झिरवाळ आहेत हे सध्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये खूप पुढे आहेत असं काही नाही. हा एक अटीतटीचा सामना आहे आणि याचे कोणताही उमेदवार निवडून येऊ शकतो.